नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. दसऱ्याच्या मुहूर्तावर पारनेर येथे आयोजित रोजगार मेळाव्यात बोलताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना एकत्र आणलं होतं. समाजाला, महाराष्ट्राला किंवा भारताला पुढे न्यायचं असेल तर जातीय सलोखा राखणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. भावनेच्या भरात काही वेळ चांगलं वाटतं, पण दीर्घकाळ समाजाला फूट पाडून चालणार नाही. जातीपातीवर राजकारण करू नका, समाजात भेद पाडण्याचा प्रयत्न करू नका. ही विचारधारा छत्रपती शिवाजी महाराजांची नाही, शाहू फुले आणि आंबेडकरांची देखील नाही, असं पवारांनी ठणकावून सांगितलं. राज्याची स्थापना ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, त्यांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. परंतु कधी कधी काही लोक भावनेच्या भरात ते विसरून जातात. भावनेच्या भरात तेवढ्यापुरतं बरं वाटेल, परंतु समाजाला पुढे न्यायचं असेल, भारताला पुढे न्यायचं असेल, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला पुढे न्यायचं असेल तर जातीय सलोखा हा आपल्याला ठेवावाच लागेल. हे पण तेवढंच मी तुम्हाला निक्षून या निमित्तानं सांगतो. त्याच्यातच तुमचं आमचं सगळ्यांचं भलं आहे. कुणी जातीपातीचं नात्यागोत्याचं राजकारण करू नका, समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका. ही विचारधारा छत्रपती शिवाजी महाराजांची नाही, शाहू फुले आंबेडकरांची नाही, हे आपण लक्षात घ्या. हे विजयाच्या शुभमुहूर्तावर 3.5 मुहूर्तापैकी एका मुहूर्तावर मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, काहींना आवडेल काहींना आवडणार नाही, परंतु माझे विचार स्पष्ट असतात, माझी भूमिका स्पष्ट असते. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.